मुख्य पुरावा आहे आणि दुसरं म्हणजे 141 कलमान्वये आपल्याला सुप्रीम कोर्टातून जाता येते आणि आपल्याला त्याच्यामध्ये भरता येते. हा चुकीचा समज आहे. आम्ही पण जाणतो की हा चुकीचा समज आहे की ज्यावेळेस 141 कलमाच्या अन्वयाद्वारे आपल्याला पर्यटकांच्या बुलढाणा आणि दोन ठिकाणी जी आपल्याला जी संस्कृती काढली त्यावेळी महाराष्ट्र हा नव्हता. तरी आरक्षण समितीला माझी विनंती आहे की याचा खुलासा त्यांनी कृपया करावा. फक्त आता छोटस आहे भाषणच फक्त सुदीर्घ फारणारचं मग आपण समाप्त करूया आणि भोजन करूया. आता आपण जो समाजबद्दल एक प्रश्न विचारला आहे जसं भांडे समितीने 341 कलम याबद्दल सुधीर भाऊंचा जो पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुधीर भाऊ पूर्ण त्या विषयाची शहानिशा करून देतात. बरोबर आशिष कदम साहेब, सोनटक्के साहेब, खैनार साहेब आणि वरिष्ठ आपले त्याचबरोबर समाज बांधव आणि समाजप्रिय. आज मी एका महत्वाच्या विषयावर बोलतोय की आपलं आरक्षण काढलं केव्हा याचं उत्तर आतापर्यंत मला कोणी देऊ शकलं नाही. पण ते डॉक्युमेंट मला सापडले. आपण डॉक्युमेंट्स आपण न्याय कायदा लिस्ट मधनं 11 जानेवारी 1949 11 जानेवारी 1950 आणि संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950. तर 19 डिसेंबर 1949 ला सर्व भारतातील प्रांतांना मिनिस्ट्री ऑफ लॉ कॉन्स्टिट्यूशन बेंचने SC/ST ची लिस्ट मागवली. त्या लिस्ट मध्ये आपलं नाव काढलं गेलं आणि ती लिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली गेली. म्हणजे 11 जानेवारी 1950 आणि 26 जानेवारी 1950 या 15 दिवसाच्या काळामध्ये ही लिस्ट घाई गडबडीत दिली गेली. त्यामुळे आपलं आरक्षण काढलं गेलं आणि त्यापासून आपलं आरक्षण आज मिळत नाही. त्याचे डॉक्युमेंटरी माझ्याकडे आहेत. त्याला चॅलेंज पण करू शकत नाही कारण हे एकतर सर्व मिनिस्ट्री ऑफ लॉ किंवा कॉन्स्टिट्यूशन बेंच यांच्याकडे आहेत. तर याच्यातून आपला उदाहरणार्थ आताचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या सर्व जिल्ह्यांना याचा फटका बसलेला आहे. त्याच्यामुळे हा एक चांगला प्लस पॉईंट आपल्याला मिळाला आहे आणि याचा फायदा आपण नक्की करून मिळेल अशी मला आशा आहे. आणि आता आपण अशा काही हरकत नाही की आपण जे आरक्षण मागतोय ते आपण काही चुकीचं मागत नाही. आरक्षण जे पूर्वी होते तेच मागतो. याच्यापेक्षा जे काही कारवाई करतील ते आपले वरिष्ठ लोक आहेत तिथे ते करतीलच. त्यांना पाठिंबा देणं हे आपलं काम आहे. एवढं म्हणून मी माझ्या भाषेत बोलतो. पवार साहेबांनी जे केलेलं आहे त्याचं संपूर्ण उत्तर आपण पवार साहेब त्यांच्या भाषणात दिलं आहे. मी रामराव कदम हे इकडे आलेले आहेत त्यांना आपण दोन बोलायचा वेळ आहे त्यांनी घेऊन बैठक करावं. आपल्या या बैठकीस उपस्थित या मंचावर सर्व मान्यवर विचार मंच आहे ज्यांचा धर्माने आज आपण या ठिकाणी आपले तरीका व्यतीत करतोय. आपले संत गाडगे महाराज उशीर झालाय पण या उशिरातून जे मला माझ्या मनाला वाटलं आणि यासाठी मी येथील आंबेडकरांची परवानगी घेतली. माझी विचारपत्र मांडणारे माझे भेट मांडणारा उपस्थित सर्व समाज बांधव माता भगिनी आणि मित्र यांना मी सर्वांना मानाचा जय गोपाळ सांगतो. आणि मनाची आपण सर्वकडे चर्चा करत असताना एक समजूतदार आपण या ठिकाणी आपल्या आरक्षणाचे लढे लढत आहोत आणि 50% मी म्हणून चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात आहे आणि श्रीमंतपर्यंत टिकेल एक संघाने आपण हा लढा जिंकायचाच आहे यासाठी मी माझे मत मांडणार आहे. अशी आज तुमच्याकडे माझे मत असेल की आज फक्त मी पहिल्यांदाच या मंचावरती आलोय समाज बांधव म्हणून आपल्यासमोर बोलतोय की जर आपल्याला लढा लढायचा असेल हा लढा आपण लढताना आपण जिंकायचा असेल तर एक संघाने लढावं लागेल. अजून म्हणून मला खरंच माझी विनंती आहे. मला जे आपल्या फरांगीला गेला मी वापरच्या माध्यमातून हे सगळं बघतोय ऐकतोय. कुठे जे मागच्या 65 मिटिंग गेली आणि त्या मिटिंग मध्ये 78 समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते.
आजही आपल्या या ठिकाणी कमीत कमी जवळ 200-300 समुदाय समाज बांधव जास्तीचा असेल समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. पण अशी म्हणून एक थोडस विनंतीपूर्वक सांगतो की एक समाज बांधव म्हणून एक सर्वसामान्य या समाजातला बांधव म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या वडिलांनी जे काम केलं होतं ते पुन्हा तुम्हाला करावं लागेल. स्त्रीम व्यक्तीमध्ये तुम्ही भावनामध्ये फरक केला तर आत्ताच्या घडीला आपलं हे बंद राहण्यासाठी म्हणून तो थांबवा आणि या सगळ्या तुम्ही एकत्र परत बसवा आणि त्यातून एक चांगलं मार्ग निघेल आणि आपण सगळं एक असं म्हणू असं मला नक्की वाटतं. आणि तुम्ही जर आपल्याला आपल्या हातीमध्ये येत नाही त्यासाठी केलं तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल अशी मी त्याला नक्की मिळाली आहे. थोडं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण नक्कीच आम्ही याचा विचार करू. मंडळी जरा जेवायला काही गेले आहे परंतु या महत्वाच्या विषयासाठी आपण सुधीर भाऊंना मिळवतात की लोक काही करतात की आपण का जात नाही कशामुळे काही कायद्याची बंधन आहे तर पुढील विषय आहे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यास सविस्तर चर्चा वगैरे नाही. या विषयाबाबत आपल्याला सुधीर भाऊ पाहिणार एक तुझं मार्गदर्शन करतील. सर्वांनी शांततेत थोडं ऐकलं तर बरं होईल अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि आरक्षण समन्वय समितीचे आपण सर्व निष्ठावंत बंधू भगिनींनो, आता मी काही कागदपत्र तुम्हाला सर्क्युलेट केलेले आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा. सुधीर करणार सांगतो ऐका असं नाही. हायकोर्ट काय सांगतो ते ऐका. सुप्रीम कोर्ट काय सांगतो हे ऐका. मूलतः कोणताही निर्णय कोर्टात जर गेला तो निर्णय झालेला असला पाहिजे. बरोबर की नाही? तो निर्णय झालेला असताना तो कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे भारतीय संविधानानुसार आहे का नाही का याची शहानिशा कोर्ट करते. म्हणजे खालच्या कोर्टापर्यंत ते सुप्रीम कोर्टापर्यंत येतं. आपल्या प्रकरणामध्ये असं स्वच्छ स्पष्ट म्हटलेले 341(2) मध्ये पार्लमेंट म्हटलेले प्रेसिडेंट म्हटलेले पार्लमेंट आणि प्रेसिडेंट हे संबंधित राज्याच्या कन्सल्टेशनने विचार विनिमय करून शिफारस नव्हे याबद्दल एखादी जात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली आहे की नाही तर त्याला आरक्षण कोणतं देतं तर आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) म्हणजे सामाजिक स्तरावरचं आरक्षण नोकरीतलं आरक्षण अशा पद्धतीने ते दिलं जातं. असं स्वयंस्पष्ट असताना देखील तुम्हाला जे मी निर्णय दिलेले आहेत त्याच्यात एक कर्नाटक गव्हर्नमेंटचा निर्णय आहे. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ज्या वेळेस मसुदा समितीमध्ये आर्टिकल 341 किंवा त्यावेळेस जो आर्टिकल असेल त्याच्यावर प्रचंड वाद झाला. जो वाद आज देखील करतात लोक की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ का पार्लमेंट मध्ये जाऊ. बरोबर हा वाद तेव्हापासून चाललो आहे म्हणजे घटना समितीपासून चाललंय. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात त्या भाषणाचा उतारा त्या कर्नाटकच्या आदेशात दिलेला आहे. त्यांनी स्वच्छ स्पष्ट शब्दात म्हटलेला आहे जर हा अधिकार कोर्टाला दिला सुप्रीम कोर्टाला दिला तर कोणताही राजकीय पक्ष स्वतःचा फायदा मिळवून घेण्यासाठी सातत्याने कोर्टात जाईल त्यापेक्षा हा अधिकार पार्लमेंटलाच देण्यात यावा. त्या पद्धतीने हा अधिकार पार्लमेंटलाच दिला. पार्लमेंटलाच दिला म्हणजे त्याच्यात असं लिहिलेलं आहे प्रिरोगेटिव्ह. पार्लमेंटचा हा अधिकार विशेष अधिकार आहे. त्याला चॅलेंज नाही. त्याला चॅलेंज नाही. म्हणून कर्नाटक गव्हर्नमेंटच्या जे हायकोर्ट आहे
ते रीट पिटिशन डिसमिस केलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही पार्लमेंटकडे जा, गव्हर्नमेंटकडे जा. कर्नाटकला झालेला असताना माझा मोठा भाऊ एकनाथ बोरसे गुरुजी शेड्यूल ट्राईबची केस लढताना त्याच्यात पण लिहिलेले त्यांच्या पुस्तकात त्यांच्या हेडिंग मध्ये दिलेले, त्यात त्यांनी लिहिलेले की हा अधिकार आम्हाला नाही, तुम्ही पार्लमेंटला जा. आता बघा दुसरा जो निर्णय त्याचं हेडिंग वाचा, कोण येतो वाचा, एक जण वाचा, सांगा मला कोणी तो रीट फाईल केलेला होता हायकोर्टात, तो रीट कोणी फाईल केला होता. दुसरी जी न्यायालयीन निर्णय दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य दोघी परीट सेवा मंडळ यांनीच दाखल केलेला होता, जी आपली संघटना होती त्यावेळेस. या आदेशामध्ये देखील हेच लिहिलेलं आहे की आम्हाला हा अधिकार नाही, तुम्ही पार्लमेंटकडे जा. आणि त्या हायकोर्टाच्या निर्णयामध्ये स्वतःचा अभिप्राय आहे का असं नाही, त्याच्यात त्याने सुप्रीम कोर्टाचे जे न्यायालयीन निवाडे त्याचा संदर्भ दिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने देखील तेच म्हटलेलं आहे की हा अधिकार आम्हाला नाही. अशी स्वच्छ स्पष्ट भूमिका असताना समाजातले जे विघातक प्रवृत्तीचे लोक हे सुप्रीम कोर्टात का जात आहेत याचं कारणाचं आकलन होत नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्याला भांडे समिती सपोर्टिंग आहे. आता तुम्ही सुप्रीम कोर्टात जर गेलात, आता घ्या तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला, माझ्या कानावर जे जे गोष्टी आलेल्या आहेत त्याचं कसं निराकरण करायचं हे पण सांगतो. की वो आम्ही अगोदर होतो, भंडारामध्ये होतो, बुलढाणामध्ये होतो. भंडाराची ऑर्डर तुम्ही वाचून पहा, माझ्याकडे आहे. त्यावेळच्या पार्लमेंट, इंग्लंडने पार्लमेंट मध्ये ती ऑर्डर मंजूर केलेली आहे, ती काय कोर्टाने मंजूर केलेली नाही. तो सामाजिक पद्धतीने आपल्याला तिथे रिझर्वेशन दोघी जातीला दिलं 1936 च्या ऑर्डर मध्ये. 1941 ची ऑर्डर बघा, ती प्रशासकीय ऑर्डर आहे, ती पार्लमेंटची ऑर्डर नाही आहे. ज्याच्यात शैक्षणिक सवलत दिलेली आहे, शैक्षणिक सवलत दिलेली आहे. या दोन मुद्द्यांचा विचार करून भारतीय संविधानात काय म्हटलेलं आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड पाहिजे. काय सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या, शब्द लक्षात घ्या, सामाजिक आणि शैक्षणिक, म्हणजे तुम्ही सामाजिक दृष्ट्या पण बॅकवर्ड पाहिजे आणि तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या पण बॅकवर्ड पाहिजे, तरच तुम्हाला विचार त्या कॅटेगरी मध्ये होणार आहे. आता सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार, मान्यवर महोदय जाणार, ते म्हणणार आम्ही अशा पद्धतीने होतो, आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला डावलण्यात आलं, 1950 च्या ऑर्डर मध्ये आम्ही नाही आलो. सुप्रीम कोर्ट काय म्हणेल, हो बाबा तुझ्यावर खूप अन्याय झाला, ही चूक झाली, परंतु ही चूक दुरुस्त करण्याचा अधिकार मला नाही, सुप्रीम कोर्टाला नाही, म्हणून तू बाबा पार्लमेंट मध्ये जा. बाबा खूप दुसरा युक्तिवाद असेल, खूप वेळ झाला, 60 वर्ष झाले, ते अन्याय आहे, आम्हाला त्या सुप्रीम कोर्ट बद्दल हो रडू नका, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु तुमचे हे असो पुसण्याची कार्यक्षमता, अधिकार भारतीय संविधानानुसार आमच्याकडे नाही, तुम्ही पार्लमेंट मध्ये जा, तुम्ही पार्लमेंट मध्ये जा. असं स्वयंस्पष्ट सगळं दोन ओळी कोणतंही इंटरप्रिटेशन अर्थ लावण्याचं काम नाही, अशा पद्धतीचे हे सगळे आदेश आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाऊ नये, सुप्रीम कोर्टात जाऊ नये म्हणून आपला हा जो लढा चालू आहे प्रशासकीय, तो सन्माननीय लढा आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा सपोर्ट करायला पाहिजे. मला इथे आनंद होतो
व्हॉट्सअपला ज्या ज्या गोष्टी येत होत्या ज्येष्ठतेनुसार मला तिथे उत्तर काही देता येत नाही. काही संकेत असतात, मर्यादा असतात की हे लोक किती चुकीचं असताना वेगळ्या पद्धतीने जात असताना मला लिहिता येत नाही. तरी देखील आपले जे समाज बांधव आहेत, राजाभाऊ ननारे कृपया उठा, फोनवर बसू नका, उठा उठा. राजाभाऊ ननारे उठा. नंतर संतोष शिंदे जेवायला गेला वाटतं, उभे राहा. नंतर मोहन आंबेवाले जेवायला गेले. निलेश पालशेतकर जेवायला गेले, उभे राहा, उभे राहा, लोकांना कळू द्या. दत्ता पवार उभे राहा. मी यांना का उभे केले? शिक्षा नाही दिली तर बाबा. आरक्षणाची लढाई नव्हे, आरक्षणाची जी चळवळ आहे ही लोक पुढे नेण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं तुम्ही अभिनंदन करा. अधिक काही जास्त बोलत नाही. सगळे भुकेले झालेले ते मला माहिती आहे. भुकेल्या पोटी ज्ञानार्जन होत नाही, पण मला करता येतो. पार्टीचा इतिहास सांगतो, माझं निवेदन संपतो. आरडीआयचं जे पत्र होतं ते 1 ते 21 मुद्द्यांचं होतं. आरडीआयचं पत्र 1 ते 21 मुद्द्यांचं होतं. त्यातले पहिले 7 मुद्दे आपले फॅक्ट्स होत्या. भांडे समिती, फलाना ठिकाणा वगैरे असं सगळं होतं. 8व्या मुद्द्यापासून 21 मुद्द्यापर्यंत आरडीआयने भलत लिहिलं असतं. मी जर अधिकारी असतो आरडीआय मध्ये, त्याने ती क्वेरी केलेली असते तर मी ते सगळं कचऱ्याच्या टोपलीत टाकलं असतं. इतकं असंबंध होतो. काहीही संबंध नाही. सगळं मध्य प्रदेश बद्दलच लिहिलेलं होतं. मला पण एक प्रकारे संताप पण आलेला होता. मी त्या विषयावर 15 दिवस सातत्याने लिखाण करत होतो. उजव शिरसाटांना विचारा, आपलं ज्ञानेश्वर गवळींना विचारा. सतत लिखाण करून 2 दिवस त्याचं ड्राफ्टिंग करून 9 ऑगस्ट 23 पार्टीला दुपारी 2:30 वाजल्यापासून दुपारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सतत 4 तास युक्तिवाद केला. 4 तास युक्तिवाद केल्यावर पार्टीच्या इतिहासात आतापर्यंत असं काहीही झालेलं नाही. एखादा नकारात्मक रिपोर्ट आहे तो सकारात्मक गेला. पार्टीच्या ऑफिस मध्ये सगळं काम करण्यासाठी आणि ती लाईन लावण्यासाठी पुण्याची जी मंडळी होती, संतोष भालेकर होते, दत्ता पवार होते, सुजन मोरे होते, यांनी खूप सहाय्य केलं. माझं जे निवेदन चालू होतं 4 तास पर्यंत, माझ्या शेजारी हे दत्ता पवार बसलेले होते, सुधीर लोणकर बसलेले होते आणि एक ऍडव्होकेट बसलेले होते जे आता विरोधात गेलेले. ते सांगायचे भाऊ पाणी पी, भाऊ लंबीलाचा, भाऊ चहा पी. माझं कंटिन्युटी चालली. शेवटी 5 वाजता त्या मॅडम डेप्युटी डायरेक्टर म्हणाला, फर्नांड साहेब माझ्या डोक्याला मुंग्या आल्या आहेत, तुम्ही थांबवा, मला 10 मिनिटाचा ब्रेक द्या. एक लक्षात घ्या, लिटरेचर काही जरी असलं तरी समोरचा अधिकारी काय सांगतोय, मी काय सांगतो तो ऐकतोय की नाही, त्याच्या चेहऱ्यावर काय आविर्भाव आहे, त्याला पटतं की नाही, याचं निरीक्षण करून ते कौशल्य आत्मसात पाहिजे. त्यांच्या गळी आपला मुद्दा उतरवणं भाग पडतं. मला अत्यंत आनंद होतो की पार्टीमध्ये माझं प्रेझेंटेशन झालं. तो आयुष्यातला माझा सुवर्ण क्षण होता. त्याचं एकमेव कारण असं की 1 पाऊल पुढे गेलो आपण. पार्टीने एक्सप्लिसिट म्हणतात, स्वयंस्पष्ट स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की दोघी विकास इज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ड्यू टू अनटचॅबिलिटी.
असा स्पेसिफिक अहवाल पार्टीने दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची अडचण झाली. तुमच्या अंडर मधनच ते पार्टी असताना तुम्हाला ते निवेदन देतं. आपला केंद्र सरकारचा अहवाल जसाच तसा या शब्दात गेलेला असल्यामुळे आरजीआय विचारात पडलेला आहे की हे कसं नकारायचं. त्यांची नेहमीच नकारात्मक भूमिका असते. नकारात्मक भूमिका असताना ते सतत परत करत असतात, पण कार्यपद्धतीनुसार एकदा ते परत आलेलं आहे, त्याचं उत्तर गेलेलं आहे. त्यामुळे आता परत येणार नाही अशी माझी मानसिकता आहे. परत जर आलं, परत नव्याने आपल्याला प्रस्ताव करावा लागतो. आपण भांड्य समिती असं जरी म्हणत असतो, एकटंगी असा विचार करता येत नाही आपल्याला. आतापर्यंत इतक्या कमिट्या झाल्या आरक्षणावर. मैसूरची मिलर कमिटी, वेंकटस्वामी समिती, केरळची नेहरू समिती, कर्नाटकचा चिदंबर रेड्डी आयोग, गुजरातचा बक्षी आयोग, बिहारचा मुंगरीलाल आयोग, महाराष्ट्राची डॉक्टर सीवी बक्षी समिती, महाराष्ट्राचा खत्री आयोग, रणनीती आयोग, भोपाळ घोषणा, लोकपूर समिती 1965, परत कालेलकर आयोग 1953, बीडी देशमुख समिती 1961, मंडल आयोग 1978, व्यंकटाचल आयोग, रामानंद समिती आयोग 1953. इत्या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला रिपोर्ट तयार करावा लागतो. त्यातले काही रिपोर्ट लिखाण काम मी याच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे ते सस्टेन होईल अशी माझी मानसिकता आहे की टिकेल आपला विभाग. तरी पार्टीने आपला अहवाल परत केला तरी त्याच्यावर युक्तिवाद करण्यासाठी आरक्षण समन्वय समिती एकदम खंबीर आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो, पूर्ण ग्वाही देतो. याच्यात खूप बोलण्यासारखं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की माझा नंबर नेहमी शेवटी लागतो, त्यामुळे मला संपूर्ण विषय मांडता येत नाही. हे काय जे आहे हे सगळं हे सगळं जे आहे, हे जे सगळं आहे हे रद्दी नाहीये. या विद्येतनं आपण पुढे चाललेलो आहे. याच्यासाठी सातत्याने बैठक लावून मला काम करावं लागतं. माझ्याबरोबर काही सहकारी मला मदत करत असतात. दत्ता पवार जे आहेत ते याचे आरक्षणाचे अभ्यासक पुण्याचे. दत्ता पवार उठा कथेला जेवायला. दत्ता पवार यांची आणि माझी तास-तासभर आरक्षण विषयावर, दोघी जातीचे नाही, आरक्षण विषयावर तास-तास फोनवर असते. आम्ही एकामेकांशी भांडतो, युक्तिवाद करतो. त्यातला आम्ही हा पुढे जात असतो. आपला समाज अत्यंत अल्पसंख्याक आहे. ग्रामीण भागात पर्टाचं एखाद दुसरं घर असतो. त्याचा परिपाक म्हणून सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णीच्या जवळ एका खेडेगावात कृष्णा सोनटक्के आहे का? कृष्णा सोनटक्के आलेले इथे. कृष्णा सोनटक्के हा बघा गृहस्थ, याला मरेपर्यंत मारलं होतं. यांना मरेपर्यंत मारलेलं होतं काठीने. केवळ अल्पसंख्याक. त्याच्या सोबतीला कोणी नव्हतं. त्याच्या सोबतीला संपूर्ण सोलापूर जिल्हा उभा राहिलेला होता. सोलापूर जिल्ह्याचं देखील अभिनंदन त्या दृष्टीने मी करतो. मी राजेंद्र शेठ करणार आणि मी सिव्हिल हॉस्पिटलला सोलापूरला पण गेलेलो होतो. सांगण्याचा मुद्दा असा की पण अत्यल्प जरी असलं तर विद्येच्या जोरावर फाईट करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही एकत्र या. समन्वय समिती योग्य पद्धतीने काम चाललेलं आहे आणि आशिष भावांना मी सजेस्ट करतो असं माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी जे बोलतो ते विश्वास ठेवू नका. तिकडे गेला असेल तर विश्वास ठेवू नका. पण सुप्रीम कोर्ट आपलं ही जी फॅक्ट्स आहे, लॉ एजन्सी असतात, कॉर्पोरेट डिपार्टमेंटल लॉ ऑफिसेस असतात. तिथे सिव्हिलचा, क्रिमिनलचा, लँडचा या सर्व गोष्टी
तज्ञ वकील असतो, तर सुप्रीम कोर्टात जाण्याच्या ऐवजी आपण एखाद्या वकिलाचा फॅक्ट सांगून सल्ला घ्यायचा. सल्ला घेतला 5,000, 10,000, 20,000 एवढेच पैसे लागतात. असा सल्ला घ्यायचा म्हणजे आपल्याला दिशा आपल्याला मिळेल. प्रश्न फक्त आता दिल्लीच्या कामाचा. मुंबईमध्ये सौशीकर, मुरलीधर शिंदे रोज जाऊ शकत होते. दिल्ली बहुत दूर आहे, आम्हाला जाता येत नाही नेहमी. पण आरक्षण समितीने त्याच्या प्रमुख जी समिती प्रमुख आता जी झालेली आहे प्रमुख समिती, त्याच्या पदाधिकाऱ्यांनी असं ठरवून द्यावं की निदान दर 15 दिवसांनी, दर 1 महिन्याने दिल्लीची वारी करून त्या टेबलवर आपल्या कामाविषयी सहानुभूती कशी मिळेल, सेक्रेटरी लेवलवर, क्लार्क लेवलवर, जो लिखाण काम करतो त्याच्या लेवलवर कशी निर्माण होईल असे प्रयत्न करावे. ते मॅटर फाईल डॉर्मंट होता कामा नये. त्या दृष्टीने आपण कृपया प्रयत्न करावे असे मी विनंती करतो. आणि माझं किचकट कायदेशीर मनोगत इथे संपवतो. जय हिंद, जय गोपाल.